फ्रेम चालू व्हायच्या आधीला खतरनाक जोक झाला. आई माझ्याकडे बघून डायरेक्ट हसायला लागली. मला इथं वरती लाईट आहे ना, तो लाईट चालू करायचा होता आणि हे बोर्ड आहे इथं, ते इतक्या लांब होतं. मी काय केलं, हाच कॅमेरा घेतला, त्याला असं इथं जाऊन असं बोर्डला टच केलं आणि लाईट चालू झाला. मी उठलो नाही आणि आई बघून तिकडे माझ्यावर हसते, म्हणजे किती आळशी मुलगा आहे माझा की नुसता लाईट चालू करायलाही उठत नाहीये, नुसतं एवढंच बोर्ड आहे हातावरती. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप मोठा आहे आपल्यासाठी, कारण आज झाली याच्यासाठी बोलतोय की संध्याकाळ झाली आता. अयोध्येला राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि सगळ्या भारतासाठी खूप मोठा दिवस आहे. सगळ्यांना ह्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचं पण सेलिब्रेशन व्हायचं आहे अजून. आतापर्यंत ऑफिस वगैरेचे कामं सगळे संपवली आणि आता सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे तर तिकडे जाणार आहे आम्ही. थोडंसं साऊंड बेअर करा, किचनमध्ये काम चालू आहे अर्जुचं, माहीत नाही बॅकग्राऊंडमधून थोडा येत पण असेल तर आता त्याचीच तयारी करायची, कारण 5:30 वाजलेले आहे, म्हणजे ऑलमोस्ट 5:40 झालेले आहे आणि 6:30 वाजेपासून प्रोग्राम आहे. तर सहपरिवार आम्ही इन्व्हायटेड आहे आणि सगळ्यांनी, सोसायटीचे सगळे मेंबर आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारात सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं आणि सगळ्यांनी तयारीसुद्धा केली आहे, जी की खाली गेल्यानंतर मी दाखवेल. आणि आता त्याचीच तयारी करून मग आम्ही खाली प्रोग्राम करायला आणि आरती करायला खाली जाऊ आणि महाप्रसाद पण आहे. तर असा एकंदरीत सगळा प्रोग्राम आहे. बिल्डिंगच्या सेफ्टी वॉलवरती म्हणजे पूर्ण बिल्डिंगला असे चौफेर असे मस्त झेंडे लावलेले आहे आणि सकाळपासून सगळीकडनं श्रीरामाचे सॉन्ग येत आहे. आता इकडे बिल्डिंगचा स्पीकर वाजतोय, तुम्हाला ऐकू पण येत असेल. सकाळी तिकडे 2 तास प्रोग्राम चालला. तिथे एक स्कूल आहे, त्या स्कूलवाल्यांचा तिथं प्रोग्राम चालला. छोटे छोटे मुलं, त्यांचे ते टीचर्सने काही टास्क वगैरे परफॉर्म करून घेतले त्यांच्याकडनं. खाली मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन आहे, कारण ड्रेस कोड पण त्यांनी सांगितला कुर्ता. मेसेज आला होता सोसायटी ग्रुपला, तर तो आता बघायला लागेल की एखादा कुर्ता माझ्या साईजचा जो मी घेतलेला तो आता मला परत होतो की नाही, आणि तुमच्यासाठी साडी. आणि अशा प्रकारे ड्रेस कोड एक ठेवलेला आहे त्यांनी सेलिब्रेशन. कारण दिवाळी आपण साजरी करतोय, त्याच्यामुळे आता कुर्ता नेमका आहे कॉटमध्ये, तिथून तो काढायला लागेल, कारण आम्ही वर ठेवत नाही. तुझ्या साड्या पण आय थिंक आतमध्येच असणार आहे. म्हणजे आता तू बेडशीट थोड्या वेळापूर्वीच सगळी एकदम फिट केली होती, ती आता सगळं सामान काढण्यासाठी खराब होईल. हा इकडे सगळा आरतीचा सेटअप आहे. तिकडे आरतीसाठी स्टेज आहे आणि रामाची मूर्ती वगैरे पण आहे. त्याच्यानंतर पोस्टर आहे आणि खालीकडे बसायला अरेंजमेंट वगैरे, आणि ह्या सगळ्या पताका, आणि तिकडे महाप्रसादाची तयारी पण दिसते मला इथून. आणि अशा प्रकारे एकदम असं भारी वाटतंय बघायला. आता इथून लवकर आम्ही तयारी करू आणि मग खाली जाऊ. बघितलं का तयारी वगैरे कशी केली? इथून पण दिसतोय, थोडासा ब्लर होईल. काय काय हा छान गेलंय ना. मावशी खालीच आहे वाटतं, ते काय खालीच गेलंय. चल तू येते का चक्कर मारायला? खाली नाही, बाहेर गेटच्या बाहेर चाललोय मी. चल थोडं स्टेज जवळ जाऊन बघतो वगैरे काय, म्हणजे तयारीचं सगळं डेकोरेशन बघतो. वरतून बघायला खूप भारी दिसतंय, पूर्ण तो टॉप व्ह्यू दिसतोय ना, तर छान दिसतंय वरतून. आता खाली जाऊन एकदा, हा म्हणजे वरतून बघायला टॉप व्ह्यू बघायला छान आहे. कबडची कमतरता असल्यामुळे आम्हाला सगळं सामान कॉटमध्ये कोंबायला लागतो, आणि असा काही प्रोग्राम असला किंवा पाहुणे आले, जसं गादी ठेवली, ब्लँकेट ठेवलंय, आम्हाला सगळं काढायला लागतं. त्याच्यामध्ये ही फर्स्ट स्टेप येते की सगळ्यात आधी गादी उचलून साईडला टाका. एक साईडला, कुठल्या साईडला आहे अच्चू? अच्छा, थोडी तिकडे सरकायला लागेल मला ही. आणि त्या वन पीसच्या बॅग्स माझ्या गेली माझ्या वन पीसच्या बॅग त्या डोक्याजवळ ठेवायच्या माझ्या. एक उशी दे. जाऊ दे की एवढी. पाडली तू डायरेक्ट तिला खाली. आता काय मेरा कॅमेरा का फ्रेम खराब हो जाता है ना भाई. तुला कुठे काढायची? हा माली मी. त्याच्यासाठीच तर मग मला यायचं ना तिकडं. माझा कुर्ता कुठल्या साईडला आहे? तुझा कुर्ता ह्या बॅग मध्ये. ठीक आहे, चांगला दिसेल. हा माझा फेवरेट कुर्ता आहे बाय द वे, कारण याला मी मागच्या 3 वर्षापासून प्रत्येक फंक्शनला घालतोय. हे पण खूप आहे अजून, आता सगळे बाहेर नाही काढत मी, बट त्याच्यावरची पॅन्ट बाहेर काढतो. त्याच्यावरती कुठली पॅन्ट जाणार आहे? हिच्याकडे एवढ्या साड्या आहे, असे तर नॉर्मली घालत नाही. आता आलंय, चान्स आलाय तर घे, चांगलीवाली घाल, ती माझी फेवरेट, छान दिसेल.
प्रॉब्लेम तो नाही आज म्हणजे भगवा कलर, आज अंगावरती भगवा कलर दिसायला पाहिजे. आता माझ्याकडे तर भगवा नाही आहे म्हणून मी पिवळ्यावरती थोडंसं दिवस काढतोय. 1 2 3 नाही ती आता रिपीट झाली ना, ती आपली माझीवाली फेवरेट घाल. बघू आता माझीवाली फेवरेट तू कुठली घालते. मला माहिती ना. तशी तर मी आंघोळ केली आहे, बट आता असं वाटतंय की परत एकदा आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि मग असं प्रॉपर आपण आरतीला चाललोय. तसं मला थोडीशी फिलिंग येईल, तर त्याच्यामुळे डबल जातो आता आंघोळीला. तसं तर 6 वाजेनंतर पाणी परत गरम यायला सुरुवात होऊन जाते, थंड यायला सुरुवात होऊन जाते. सोलारची जी कॅपॅसिटी ती संपते आमच्या बिल्डिंगची आणि नंतर मग कसं थंडी पण पडायला सुरुवात होते. सध्या खूप थंडी आहे, पाणी जास्त गरम होत नाहीये, तर थंड पण करूया डबल आंघोळ. एवढ्या मोठ्या दिवशी पण म्हणजे हद आहे, लाईट गेली आहे, काय बोलायचं. बाहेरची लाईट ती सोसायटीच्या जनरेटरची लाईट म्हणून एवढा दिसतंय आणि इकडे हा उजेड दिसतोय तो या फ्लॅश लाईटचा जो अर्चूने लावलाय. म्हणजे तुम्ही सांगा ना, एवढा मोठा दिवस आहे तरी लाईट जाते. ते नशीब की खालच्या प्रोग्रामची कदाचित म्युझिक बंद झालंय, तर तिथं लाईट आहे की नाही ते आता खाली गेल्यावर कळेल. म्हणजे तयारी पण आम्ही अंधारामध्ये केली, ती तरी फ्लॅश लाईटवर करताय. मैं तो नहा के आया, सीधा कुर्ता डाला, हातों से बाल सेट किया, अभी रेडी. आता खाली जायला रेडी. आता बघतो आधी खाली काय सीन आहे. अजून एक गोष्ट, ह्या ज्या अक्षता आहेत ह्या डायरेक्ट अयोध्यावरून आलेल्या आहे आणि 2 लोक आले होते द्यायला घरी. ह्या सरळ अयोध्येवरून आले आणि त्या आपल्या देवाला आणि खाली जिथं आपली पूजा होणार आहे तिथं आपल्याला अर्पित करायला सांगितलं आहे. त्याच्याप्रमाणे आता थोडे याच्यात इथं ठेवतो देवाला आणि बाकी खाली रामाच्या मूर्तीच्या इथं. सगळे ऑलमोस्ट रेडी होऊन खाली गेले आहे आणि आमची अजून तयारीच चालू आहे. यांना आता पटापट काढायला लागेल, नाही तर यांचं चालूच राहील. सगळ्यांच्या तयारी होऊन लोक म्हणजे गेली सगळी खाली, अजून इथं चालूच आहे. अर्चू चल, सगळे आले खाली, आपण लेट आहे. म्हणजे चल, मी काय तुला बोलत नाहीये. आणि किती जरी अंधार असला ना, देवाच्या घरातला उजेड सगळ्या खोलीला प्रकाश देतोय. दिव्याची ताकद. इसको बोलते महाज. हा, 2 लिफ्ट, एक तिकडनं आम्ही तिघ इकडनं वाट बघतोय. मावशी गेल्या का खाली? अंधारामध्ये लिटरली आम्ही तयार झालोय आणि आता लिफ्टच्या लाईटमध्ये स्वतःला बघतोय. मी तर हाताने केस विंचरले, म्हणजे मी तर असे हातानेच विंचरतो, बट असंच पॅनली. या आपलं तर काय, कुर्ता टाकला झालं, केस सेट केले झाले रेडी. हिला अर्धा तास गेला आणि त्याच्यानंतर आई पण छान. आमचा सगळे आवडतात. कोण दादा आवडतो की दीदी आवडते? दोघांपैकी कोण आवडतं? दीदी. एकदा दादा बोल, मी व्हिडिओ जास्त टाकेल तुझा. कोणाचे ब्लॉग आवडतात? दे ताली दे. जस्ट वर आलोय आम्ही. कार्यक्रम बऱ्यापैकी आता संपलेला आहे. सगळ्यांचं प्रसाद वगैरे घेऊन म्हणजे जेवण वगैरे करून सगळे आता हळूहळू वर येत आहे. खूप मस्त कार्यक्रम झाला. खूप प्रॉपर वेने त्यांनी ज्या टायमिंग मध्ये प्लॅन केलं होतं ना, की सुरुवातीला आरती, नंतर परफॉर्मन्स छोट्या मुलांचे जे तुम्ही बघितले असणार, त्याच्यानंतर रॅली, त्याच्यानंतर रामरक्षा, हा म्हणजे पूजा काय सॉरी आरती, अजून एक आरती झाली, रामरक्षा झाली, रामरक्षा म्हणतात त्याला. अच्छा. आणि त्याच्यानंतर महाप्रसाद. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी प्रॉपर टाइम मध्ये 7 ते 10 मध्ये एकदम परफेक्ट झाल्या आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. आणि लहान मुलं पण इतके उत्साही होते, मस्त रॅली सगळे एनर्जी मेंटेन होती त्यांची एकदम व्यवस्थित. त्यांनी घोषणा द्यायला वगैरे, म्हणजे असं वाटत होतं ना की आपण अयोध्याला पॉसिबल नाहीये, बट तिथल्यासारखं सेलिब्रेशन आपण इथं केलंय आणि इथं बघितलंय. आणि बऱ्यापैकी सगळं म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता. वेल प्लॅन इव्हेंट ज्याला बोलतो ना, की जरी इव्हेंट शब्द चुकीचा वाटू शकतो, बट वेल प्लॅन, सगळं एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित मस्त झाला खरंच. आता चेंज करतोय आम्ही आणि बघू